तुमच्या पक्षातले रुपाली ठोंबरे तुम्हाला भेटताय, ते सोशल मीडियावर पोस्ट करतात, मी दादांना भेटायला आम्ही भेटले नाही, नाश्त्याला परत गेले, असं काहीतरी त्यांचं काय बिनसलंय का? अजिबात नाही, तुला काही माहिती नाही. मी रुपालीताईंना भेटलो, मी त्यांच्याशी बोललो, त्यावेळेस अभय मांढरे पण होता. अभय कर इथं, अभय पण तिथं होता आणि मी ताईंना जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे. तो आमच्या परिवारातला अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही कुटुंब म्हणून, परिवार म्हणून समजतो. त्याच्यात आपल्याला काही खमंग बातम्या मिळतील असं काही मला ताणू नका. वाद मिटवणं हे माझं काम आहे. मी पक्षाचा प्रमुख आहे. त्याच्यातनं तुम्ही जसा तुमच्यात वाद झाला की तुम्ही तुमचा मिटवता, तसं मलाही माझ्या पक्षात झालं की मिटवावं लागेल. असं कुणी कुणाचाच, आम्ही सगळे मिळून निर्णय घेत असतो. बिहार के एग्जिट पोल में एनडीए को बड़ी जीत मिल रही है, दिखा रहे हैं. अरे एक्जिट पोल है ना वो, 14 तारीख तक रुको. इतनी जल्दबाजी क्या है? आशीर्वाद दिला तर आप पुढाकार घ्याल का कशामध्ये बाबा? एकत्र येण्यासाठी दादा. अरे बाबा, तुला काही सकाळपासून कुणी मिळालं नाही. कार्यकर्त्यांमध्ये हे संभ्रम आहे दादा, एकत्र लढतील. आम्ही आमचं बघू, आम्ही आमच्या पक्षाचं बघू ना. तू नको काळजी करू. पॉलिटिकल प्रश्न आहे, मुलाखती उद्या बारामती आणि दादा नॉन पॉलिटिकल प्रश्न आहे. नागरिकांचा जो सिव्हिक सेन्स, आता आपण खूप व्हिडिओ बघतोय की पुणेकरांचा सिव्हिक सेन्स गणतोय प्रत्येक ठिकाणी, म्हणजे फुटपाथवरती गाडी चालवणं असेल किंवा रात्री रस्त्यावरती कचरा टाकणं असेल, तर नागरिकांना तुम्ही पुणेकरांना आज जी घटना तुम्ही ह्या चौकात बघताय, मी आता भाषण पण काय केलं, मी कुठेही पॉलिटिकल भाषण केलं नाही. आपल्या सगळ्यांनी मिळून पुणेला कसं चांगल्या पद्धतीनं पर्यावरणचा सगळा विचार करून, स्वच्छतेचा विचार करून ह्या पुण्याला पुढे देता येईल, हा प्रयत्न सगळ्यांनी मिळून करायचा. त्याच्याकरता तुम्ही पण थोडंसं मीडियाच्या मार्फत काही चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवल्या तर त्याचा फायदा होईल.